संघासंदर्भातली इथं मुख्य सामना रंगणार आहे तो भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये। मोहोळ यांच्यासमोरची नेमकी काय आव्हानं आहेत आणि पुणेकरांच्या पाठिंब्याविषयी मोहोळ यांना काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। पुणे हे शहर माहेरघर म्हटलं जातं ते शिक्षणाचं। दुसरीकडे गेल्या काही काळात IT सेक्टर इथला सगळ्यात महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे। या शहरावर नेमकं वर्चस्व असणार कोणाचं? कारण की गेले अनेक वर्ष लोकसभा मतदारसंघात कायम काँग्रेस इथे वर्चस्वासाठी धरलं गेलं, पण आता भाजपाची पकड इथे वाढताना दिसते। आपल्याबरोबर यावेळेस लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत। भाजपाच्या वतीने ते आपली भूमिका मांडणार आहेत आपल्याबरोबर। तुम्ही यावेळेस भाजपाकडनं निवडणूक लढवत आहात। एकतर कॉस्मोपॉलिटन शहर आणि नंतरनं जर आधी पाहिलं तर काँग्रेस कायम वर्चस्व लोकसभेचं या मतदारसंघावर राहिलं। आता गेले काही टर्ममध्ये भाजपनं इथं प्रस्ताव वाढवलेला आहे। यावेळेस तुमच्यासमोर कोणते चॅलेंजेस दिसत आहेत? मला राजकीयदृष्ट्या फार काही निवडणुकी चॅलेंज वाटत नाही आहे। कारण त्याचं असं आहे की एक तर हा पारंपरिक आता मागच्या तिन्ही निवडणुकात आपण पाहिला की भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा आमचा बालेकिल्ला आहे। एक पारंपरिक मतदारसंघ झाला आहे असं म्हटलं तरी ते गैर होणार नाही। दुसरं कारण असं की गेल्या 10 वर्षात मोदी सरकारचं जे काही मोदीजींचं काम आहे, या पुण्यासाठीच्या उपलब्धी आहेत राज्यामध्ये देवेंजींच्या सरकारच्या काळात किंवा आत्ताच्या महायुतीच्या सरकारच्या काळातल्या काही उपलब्धी आहेत। 5 वर्ष महापालिकेत आम्ही जे काम केलं, मी महापौर म्हणून या शहराचा काम पाहिलं, तेव्हा मला असं वाटतं की हे सगळे एकत्र करता नक्कीच निवडणुकीत कुठलं चॅलेंज वाटत नाही। आम्ही 100% जिंकून येऊ। तुमचे प्रतिस्पर्धी हे देखील तुमचे एकेकाळी महापालिकेतच कार्यरत असणारे आहेत। रवींद्र धंगेकर काही दिवसांपूर्वीच कसबा त्यांनी जिंकला आणि त्यानंतरनं चर्चा सुरू झाली की धंगेकरच परत एकदा यावेळेस वर्चस्व मिळवतील, तसा दावा इंडिया अलायन्सकडनं केला जातो। मला असं वाटतं की एक अत्यंत सरळ आणि स्पष्ट साधी गोष्ट आहे। कोणालाही पुण्यामध्ये विचारा, एखाद्या विधानसभेची पोटनिवडणूक आणि हे देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक, याच्यात खूप अंतर आहे। कुठलाच संदर्भ एकमेकाशी लागू होत नाही। कुठल्याच दृष्टीनं ही निवडणूक आणि ती निवडणुकीची तुलना होऊ शकत नाही। 1 वर्षासाठी असल्याची बाय इलेक्शन, देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक। त्यामुळे मला असं वाटतं पुणेकरांना हे कळतं आहे, सुज्ञ आहेत की तो छोटा विषय होता, 1 वर्षापुरतीच होता। आज देशाचं भविष्य आहे, पंतप्रधान कोण करणं हे ठरवलं आहे। त्यामुळे मला त्या निवडणुकीचा एकही संदर्भ या निवडणुकीला लागू होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे। भाजप अंतर्गत जी धुसफूस होती ती फडणवीसांच्या माध्यमातून कमी झाली आणि ती खरंच ग्राउंड लेवलला एक झालं का सगळं? नाही, आमच्याकडे धुसफूस आता काय कुठे? मला बघा, एक राजकीय पक्ष म्हणून एखाद्या पदाला किंवा एखाद्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असणे स्वाभाविक आहे। आमचा पक्ष तर इतका मोठा आहे, म्हणजे जगातील सर्वात मोठी संघटना, जनसंघटना, म्हणून माझ्या पक्षात स्वाभाविकपणे 4 इच्छुक असणारच होते। त्यात मी एक होतो। शेवटी एकाला कोणाला ते मिळतं। स्पर्धा होती ती उमेदवारी जाहीर होईपर्यंत। एकदा उमेदवारी जाहीर आम्ही सगळे कामात आहे। बघा आता माझ्यावर सगळे जगदीशजी आहे, संजय नाना आहे, सगळी माणसं दिसत आहेत तुम्हाला। रोज तुम्ही प्रचारात बघा, जेवढे कोणी इच्छुक होते सगळे रोज आम्ही एकत्र प्रचार करतो। धुसफूस हा प्रकार नाही। संघटनात्मक रचना आमची 12 महिने तयार असते। निवडणुका असो अथवा नसो, आमचं काम 12 महिने चालतं। हे आमचं वैशिष्ट्य, आमचे बूथ यंत्रणा, आमचे शक्ती केंद्र प्रमुख, आमचे सगळं आमचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे। त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही। शेवटी आम्ही काही झालं तर एक संघ आहोत। मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचा खासदार कसा असावा आणि आपली भूमिका काय हे सांगितलेलं आहे। नेमके पुणेकर काय भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे।